श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय ऐकणार आहोत. हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने दुःख आणि संकटाचा अंत होतो, तसेच सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास भक्तिभावाने हा अध्याय ऐका. श्री दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पूर्वी श्री गुरुदेव दत्त असं कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियासा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी. उदर व्यथेचा ऐकोनी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. श्री गुरुचरित्रकामध्ये नु जाना सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्य शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषनी प्रसन्न झाला साये देव. तुझ्यासी श्री गुरु बोलती संतोष भक्ता हो रे अंशी. माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन. सायेदेव प्रखरी नमन माता ठेवूनी चरणी. नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयाशी. शक्ती कैची आम्हासी सांग मागे ऐका आता. कृपा करणे श्री गुरुमूर्ती ऐसी विनंती करोनी. द्वार पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वारयोनी महाक्रूरेसी. प्रति संवत्सरी ब्राह्मण मनासी घात करतो जीवेसी. याची कारणे आमसी बोलवितसे आजी. जाता तया जवळे आपण निश्चय घेईल माझा प्राण. तुमचे चरण मन कैसे आपणासी. संतोषनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले. हाती विप्र मस्तक धरोनिया तयाचे ठेविता चिंतिन करी म्हणोनिया. अभय सांडोनिया तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविलो आम्हा पासे. जोवरी तू परतोनी येता भुवनी तू आलियास असंतोषी जाऊ आम्ही तेथोनी. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्र अखंड लक्ष्मी तया घरी. निरोगी होती शतायुषी ऐसा लाधुनी निघाले सायनदेव. ब्राह्मण जिथे तेथे केले असे तो यवन गेला जवळी. कालांत जैसा यवन तो होता झाला विमुख. होनी गृहात गेला यवन कोपत पृथ्वी चाला भयचकित. कोप आलिया ओळंबियास गेला यवन कोपत. ओळंबियासी केवी स्पर्श अग्निसी. श्री गुरुकृपा होय जासी. काय करील क्रूर दृष्टी गरुडाची पिलियासी परिसी. तैसे ते ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. एकादश व्रत केवीसी. गुरु कृपा होय ज्यासी. कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण. त्याशी काळ मृत्यूने बाधे जाण. न मृत्यू काय करी ज्यासी. नाही मृत्यूचे भय त्यासी. यवनेसी तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी. यमाचे भय नाही त्यासी. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊनी केला भ्रमित. होऊनी शरीर स्मरण त्यासी. नाही तो ज्वाला होय जासी. जागृती म्हणून परिसी. प्राण कापते कष्ट तैसे. ते वेळी स्मरण झाले ते वेळी चरणी लोळे कमळी. म्हणे स्वामी तुची माझा येथे पाच जावे परतोनी. वस्त्रे भूषण देवोनी निरोप देती वेळी. संतोषवर आला ग्रामदेव गंगातीरी. ऐसे वासर श्री गुरुचे निरोप देती चरण सुदर्शन देखोनिया. श्री गुरु नमन करीतो भावे स्तोत्र करविसी. सांगे वृत्तांत संतोषनी. श्री गुरुमूर्ती द्विज अश्वाशिती. दक्षिण देशा जाऊ मनती पवित्र स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरूंचे वचन कर जोडोनी विसंबे आता. तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणाविन देखा राहू न शके येऊ निश्चिती. मनोनी चरणी लागला परी. श्री गुरुशी प्रभाविशी संतोष विनयीसी. श्री गुरु म्हणती ते वेळी आम्हा न जाणे तीर्थसती. दक्षिण पुनर्दर्शन समरी पंचदशी आम्ही. तुमचे गावा समीपतवास कर जोडोनिया करी निश्चय. कलत्र पुत्र इष्टत मिळवणी भेटे तुम्ही आम्हा करा. चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट केली दुःखे म्हणून. असं विद्या मस्तके भाक देती समस्त शिष्य समवेत. श्री गुरु आले तीर्थे पाहतो प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक सिद्धासी. काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुत्यासी. कोठे ठेविल श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरो. सिद्ध म्हणे नामधारक नाम चतुर्थोदश अध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पण.
श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 18 हा पवित्र अध्याय आपण ऐकणार आहात. हा अध्याय श्रद्धेने भक्तीने ऐकल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते, जीवनातील संकटे दूर होतात, तसेच सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते. म्हणून हा अध्याय पूर्ण श्रद्धा विश्वास आणि एकाग्रतेने ऐकावा. श्री दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर अखंड राहील, तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहील. जर तुम्ही श्री गुरुचरित्र हा अध्याय आपण पारायण करत असाल किंवा अध्याय ऐकत असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदत्त देवदत्त असे नक्कीच लिहा. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाची सिद्धमुनी तो तारक भवारणी भवारणी सुधारेसी आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगतसे विस्तारोनी ऐका श्री गुरु चरित्र श्रोते एकचित्ते बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला पुढील चरित्रे उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते कवचित काळ असे ख्यात दक्षिण वाराणसी असे श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात राहिले करीत पंचगंगा संगम या ते तेथे राहिले द्वादश शब्द कुरव पुर नाम सगहन कुरुक्षेत्र तोची जान पंचगंगा कृष्णा संगम उत्तम परिये सातया पुण्यतयानी अधिकसे दान तीर्थे असता अगम्य म्हणून राहिले श्री गुरु तेथे नदी तीरे प्रख्यात असे पूर्णांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते शिवभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापापे असे पंचगंगा आल्या कृष्णिया सांगा प्रयाग गहनी असे सांगा संगम स्थान मनोहर अमरापूर ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर प्रत्यक्ष जान कल्पतरू देवसे अमरेश्वर दया संगम असे संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणे पंचगंगा आलिया ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्षते औदुंबर प्रत्यक्ष जान कल्पतरू देवसे अमरेश्वरू तया संगमा थोरी अमरेश्वरू सन्निध्याने ते योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यातसे परिसा अमरेश्वर लिंग करिता योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यातसे परिसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी करी स्वभावे पूजिता नरे अमर भावे विश्वनाथ तो जी जाना प्रयाग करिता माग स्नाना पुण्या होय साधन शुक्ल तीर्थ नामैक ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधीने तीन तीर्थे परी एकनांतर एक अदेसी तीर्थ अस्ति मनोहर कृष्णावेनी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सांगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात असे वृक्ष औदुंबर गोप्य होनी अगोचरू राहिले श्री गुरु कृपा तया ठिकाणी तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे अमरापूर श्री गुरु भक्तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम मागुनी असे वृक्ष औदुंबर गप्य होनी अगोचरी राहिले तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी शिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु पर्यसा तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक त्याची पती नारी प्रती सेवक ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्गाचरण असे सात्विक वतीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्यत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी मंदिरात ब्राह्मणासी चोरून मिळे परियसी शेंगा तेरा हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक प्रती उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले भिक्षे नेले भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगासी केले होते पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी अश्वासितसे गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती त्यावेळी विप्राच्या गृहात जो का होता वेल उन्मत घेवड्या नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे गुडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता ते वेळी दुःख करीती
पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा कैसा दैव केले आम्ही तयाती तयाती काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसा टाकून दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करीती नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण ते स्त्रियसी ते वेळा जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रदयान विश्वदान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणची भोगणे पुढल्यावरी काय लावणे दैव पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे आपले दैव पुढे पुढे बोलती मूर्खपण जे पेरिले ते त्याचे भक्षण कवण्यावरी बोल सांगे बोल ठेविता येतीश्वरासी आपले अर्जन विचारासी ग्रास हरितला अमनसी अविद्यातयासी तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेशी नेले आमचे दारिद्र्य दोषी तो चित्तलम आम्हा ते तया तारक वेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला तयावेळी का वेल मुळाशी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन घरात गेला काय वर्तले ईश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून तया वेळेला छेदिले निधान लाधले मग आम्हासी नरन हे घेतो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमासी गुरुसी पूजा करीती बहुवसी वृतांत सांगती तयासी वेळी परिसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्हाईन सांगे कवनासी लक्ष्मी तुमचे घरी ऐसी परितिया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्रपोती नांदाल ऐसा वर लाधुनी गेली वनिता तो ब्राह्मण श्री कृपा असे जाण दर्शन मात्र दैन्य हरे सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी वजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी किती श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरू सिद्ध मने नामधारक संवादे अमरा महिमा नस्तिपाद श्री वल्लभसी सरस्वती श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने नाम अष्टदशाध्याय संपूर्ण श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव